हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज जरा खुश आहे, एक छान गोष्टीसाठी चाललेली आहे. ते तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. तर आता मी रेडी म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे आणि थोडीशी मदत मला माझ्या मम्मीची लागणार आहे माझ्या हेअरस्टाईलसाठी. सध्या माझी मम्मी नाश्ता करते. सो नाश्ता झाल्यानंतरच मग माझ्या मम्मीची हेल्प घेऊन मी सुंदरशी हेअरस्टाईल करणार आहे. आता माझी मम्मी मस्तपैकी माझी हेअरस्टाईल करते, कारण मला जायचं आहे एक छान गोष्टीकडे आणि छानपैकी व्हिडिओ शूट करायचं आहे म्हणूनच. तर चला, तर मी कशी दिसते हे तुम्हाला फायनल लुक नंतर दाखवतेच. आता माझी हेअरस्टाईल तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित झालेली आहे आणि माझा मेकअपसुद्धा डन झालेला आहे. सिम्पल आणि नॉर्मल नाजूक मेकअप केलेला आहे. आणि आता मी चालली आहे माझ्या बहिणीच्या पार्थूला भेटायला. आणि इथे छोटे छोटे पण आहेत. कोण आहेत? शिवांश आणि श्रेष्ठी. ए ए ए हात नाही लावायचा, कळलं ना? इथे फक्त स्माईल द्यायची, कळलं का? म्हणजे आमचे सबस्क्रायबर वाढतील. अशी स्माईल द्या. माझ्या पप्पांची खुशी ही गगनात मावली आहे असं मला वाटतं. कारण तिसरा नातू झाल्यानंतर सुद्धा ते इतके यंग दिसत आहेत. त्यांना शोभत नाही हा तिसरा नातू, असं मला नाही, आजूबाजूच्या आमच्या लोकांना, आमच्या रिलेटिव्सला वाटतं. सो हा ह्यांचा नातू आहे आणि हे ह्याचे हँडसम आजोबा आहेत. मला दिसत असते म्हणजे त्याची केस जाणार आहे आणि केसाची फणी लावून देतं हे मला कळत नाही आहे. अच्छा, म्हणजे केस कट करणार आहे सांगायचं ना तुला? टक्कू करणार आहे ना? टक्कू करणार आहे, टक्कू त्याला. आणि आता परत आणि नंतर वरती बसला ना गुंडा हे डोक्या वेळ आहे डोळ्याला. हा व्हिडिओ स्टार्ट करतानाच मला असं वाटलेलं खूप छान व्हिडिओ काढेन मी, पण एवढी सगळी लोक, एवढा सगळा गोंधळ, त्या पोराचे हाल आणि एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये मी काय शूट करत होती हे मला तर कळत नव्हतं. पण मी ज्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले होते त्यांनी ॲटलिस्ट छान व्हिडिओ काढलेत असं मला वाटतंय. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये तुम्हाला इथे तिथे थोडं क्लिपमध्ये ऐकायला येईल, अरे व्हिडिओ काढ, अरे शॉर्ट काढ, आणि हे कर. सो मला काही नीट व्हिडिओ काढता आला नाही, जो आला तो मी टाकला आहे. तर पूर्ण वेळ सगळ्यांची चाव चाव आणि सगळ्यांची तोंडही चालू होती आणि त्याच्यात ह्या बबड्याची मज्जा चालली होती, कारण त्याला आम्ही चाललो आहे टक्कू करायला. आणि त्याचा फायनल लुक तर तुम्हाला दिसेलच तो कसा दिसतोय. पण आत्ता चालला आहे गोंधळ की त्याला कसं हँडल करायचं फायनलमध्ये. सो आम्ही खूप सारं डोकं लावलं, गाणी लावल्या आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवले, पण त्याचं हलणं हे थांबत नव्हतं. आणि हे ॲक्च्युली हे खूप रिस्की काम आहे. पण असं म्हणतात की लहान मुलांना कुठे बाहेर नेण्याच्या आधी, फिरायला जाण्याच्या आधी त्याचं जायवळ केल्याशिवाय जाऊ नये असं, म्हणजे आपल्या आईवडील आणि आपले मोठे जे आहेत ते आपल्याला सांगतात. सो त्याच्यामुळे आम्हाला फिरायचा काय तो प्लॅन आहे तो तुम्हाला नंतर कळेल. असं त्याच्या आधी आम्ही हा उद्योग केलेला आहे. का? कारण त्याला त्रास नको व्हावा. कपडा घे ना, राजेश, असं कपडा घे, असं पकड. काय करता एवढी माणसं वाटली. चिमणे परत लावा. चिमणे ये आले चिमणे परत काय इथे अरे राजेश
तुम्ही नका बोलू ना. तू मोबाईल खाली घे, तो मान खाली घे, अजून खाली घे, अजून खाली घे. मी तोड पण ठेव. मोबाईल खाली घे. रेस्टॉरंटला गेली. तुला तर 2 वर्ष तिच्या आम्ही गेलेलो आहे ना. है ना? आपण गेलेलो. 2 वर्षापासून तुला लग्न बनवलं आणि आता तू व्हिडिओ मध्ये बोलतो आम्हाला 2 वर्षांनी. आता तुला 2 लग्न बनवलं, आता नवीन बनवलं. काय गं, काका बोला ना. हरीश पाटी सर नको मामा ओरडतोय. इतकं सगळं स्ट्रगल करून या गोंड्याचे इतके केस बाकीच होते आणि फायनली तो सगळा गोंधळ आम्ही आटपून थोडीशी केसं ठेवली होती आणि त्यात आमचं डिस्कशन चाललेलं. मेन त्याच्या मम्माचं डिस्कशन होतं की मला फुल टक्कल हवं आहे आणि बाकीच्यांचं डिस्कशन चाललेलं की अरे थोडीशी टाळूला केस ठेव ग, ठेव ठेव ठेव. याच्यामध्ये इतका गोंधळ झाला आणि फायनल त्याच्या मम्माचंच ऐकावं लागलं आम्हाला आणि फुल टक्कल त्याला करावं लागलं. सो त्याच्यानंतर फुल टकल्याचं कार्यक्रम चालू झाला. झालं ग बाय, झाला. बर झालं. कोण रे कोण? अरे पूजा नाच गती हे बघ, पाठ ठेवा. हे पूजा नाच चिव चिमणे. वहिनीचं डोकंच येतं याच्यामध्ये. खाली घ्या केस तापायला. पहिलं. तुला घ्यायचं तू कसं दोघांनी तुम्ही एका पोटामध्ये झेललं तर हा जिजू आहे ना, तो जिजू बोलतोय की तू आम्हाला आम्ही 3 वर्षामध्ये मी कंटाळलोय. ये पार्सल तुम लोग चाहिए तो रिटर्न लेके जाओ, क्या कमेंट करू इस पे है ना? ये पार्सल को रिटर्न लेके जाता है. और वो रेडी है रिटर्न. अरे यार जाना यार. मी बोला मी काय करतोय, मी काय खातो काय. एवढ्या सगळ्या गोंधळानंतर माझ्या माइंडचा आणि माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या माइंडचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आम्ही कॅराओके करत होतो. पण हा व्हिडिओ आता मला इथे स्टॉप करावा लागेल. तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापुरतं इतकंच. पुन्हा भेटू. बाय.